नमस्कार, मी हाऊसवाईफ जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते। तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा जावो। तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत शांत राहिल्याने काय होतं। तर शांत राहिल्याने हे 10 होतील बघा फायदे। तर कोणते कोणते आहेत चला पाहूया। तर 1, मेंदू चांगले काम करतो। एका संशोधनानुसार जर आपण दिवसभरात काही मिनिटे शांत राहिलो तर आपला मेंदू रिचार्ज होतो आणि चांगले काम करतो। यासाठी दिवसभरात फक्त 3 मिनिटे मौन बाळगून सुरुवात करा। असे केल्याने तुम्हाला दिसेल की तुमचे मन शांत राहत नाही, तर तुमचे वैयक्तिक नातेही सुधारते। तर 2, तणाव संप्रेरकांचे नियम केले जाते। आजच्या युगात सर्वच चिंताग्रस्त आहेत, त्यामुळे तणाव निर्माण होणे साहजिक आहे। तर अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही वेळ गप्प राहण्याचा प्रयत्न केला तर तुमचा तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होते। यामुळेच तुमचे मन शांत होते, रागावर नियंत्रण राहते आणि स्ट्रेस हार्मोन्सची पातळी कमी होते। तर 3 बघा, मेंदूतील पेशी होतात तयार। अनेकदा तणाव, चिंता आणि सतत बोलणे आणि आवाज यामुळे मेंदूच्या पेशी मरायला लागतात। अशा स्थितीत काही काळ शांत राहिल्याने आपल्या मेंदूतील पेशी पुन्हा निर्माण होतात आणि त्यांच्या पुनर्रचनेमुळे मेंदूची शक्ती वाढते। यामुळे आपली एकाग्रता वाढते आणि मन तीक्ष्ण होते। तर 4, चला पाहूया, सर्जनशीलता वाढते। जेव्हा आपण दिवसभर दगदग करतो, यामुळे आपण शांतपणे विचार करण्याची क्षमता गमावू लागतो। त्यामुळे आपली सर्जनशीलता संपुष्टात येऊ लागते। जेव्हा आपण काही काळ शांत राहतो, तेव्हा आपल्या मनाची नवीन सर्जनशीलता उदयास येते, निर्माण होते। आपली विचार करण्याची व समजून घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता वाढते आणि आपण काहीतरी नवीन करू शकतो। तर 5, परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करू शकता। एका संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक शांत असतात ते कठीण आणि तणावपूर्ण परिस्थितीतून चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकतात। तर याचे कारण असे आहे की कठीण परिस्थितीत त्यांचा संयम सुटत नाही आणि तर्काने विचार करण्याची क्षमता त्यांच्यात असते। यामुळे ते परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात। 6, शांत राहणे हा मेंदूसाठी उत्तम व्यायाम आहे। आपल्या शरीराचा सर्वात गुंतागुंतीचा भाग म्हणजे मेंदू। हे संपूर्ण शरीर चालवते आणि ते आपल्या सर्व भावनांवर नियंत्रण ठेवते। अशा वेळी आपण आपल्या मेंदूचाही व्यायाम करणे आवश्यक आहे। ज्याप्रमाणे शरीराला बळकटी मिळवण्यासाठी शारीरिक व्यायाम आवश्यक असतो, त्याचप्रमाणे मन मजबूत करण्यासाठी त्यांची शक्ती वाढवणे आवश्यक असते। गप्प बसणे हा मेंदूच्या व्यायामासारखा आहे आणि त्यामुळे मेंदूचे स्नायू निरोगी राहतात। तर 7,
सकारात्मक विचारांचा संवाद. शांत राहिल्याने आपले मन सकारात्मक विचारांनी भरते. जेव्हा आपण काही काळ स्वतःवर लक्ष केंद्रित करतो, मनाला बाह्य आवाजापासून दूर ठेवतो, तेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या चांगल्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे पाहू आणि समजून घेऊ शकतो. यासह आपण आपल्या सभोवतालच्या आणि स्वतःमधील चांगुलपणाचे कौतुक करू शकतो. म्हणूनच काही काळ शांत राहून स्वतःला समजून घेणे, स्वतःमध्ये पाहणे आणि स्वतःबद्दल समजून घेणे हा उत्तम सराव आहे. तर 8. एक चांगला श्रोता. शांत राहणे आणि काही काळ स्वतःला स्थिर ठेवणे तुम्हाला एक चांगला श्रोता आणि समीक्षक बनवते. याचे कारण असे की जेव्हा तुम्ही गप्प बसता तेव्हा तुम्ही बोलता त्यापेक्षा जास्त ऐकू आणि विश्लेषण करू शकता. यांच्या मदतीने तुम्ही संपूर्ण तर्क आणि युक्तिवाद जाणून घेऊन योग्य निर्णय घेऊ शकता. आपण सर्व बाजूंनी ऐकण्यास, समजून घेण्यास आणि निर्णय घेण्यास सक्षम आहात. तर चला पाहूयात पुढे की स्वतःला काही मिनिटे शांत कसे ठेवावे. तर 1. सर्वप्रथम आरामशीर स्थितीत बसा आणि आराम करताना डोळे बंद करा. 2. आता तुमच्या श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. 3. तुमच्या श्वासाकडे लक्ष दिल्याने तुमचे संपूर्ण शरीर शांत होते, मनातील रक्ताभिसरण वाढते आणि तणाव कमी होण्यास मदत होते. तर चला पाहूया पुढे. 4. स्वतःला शांत करताना तुमचे संपूर्ण शरीर आतून स्कॅन करणे फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. हे तुमचे मन आणि शरीर यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित करते. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर आताच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे हाऊसवाईफ जान्हवी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये, फॅमिलीमध्ये नक्की माझे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की ऑन करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला पाहायला भेटतील आणि मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येईन. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी नक्की काळजी घ्या. धन्यवाद सगळ्यांना.